हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण भावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी समप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग अक्षय तनुगात्र परम पवित्र महासदपात्र बोल्होबा पुत्र श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांचं अतिशय दिव्य स्वरूपाचं जीवन आहे। रात्रंदिवस विठ्ठल 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 भजनामध्ये जे महात्मा, भजनानंद ज्यांचं जीवन हाडाचं काड रक्ताचं पाणी करून रात्रंदिवस भगवंताचं ज्या महात्म्यांनी स्मरण केलं, त्या महात्म्यांचा हा अभंग। अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या पारमार्थिक क्षेमाचं मागणं करतुम अकर्तुम अन्यथा करतुम असणारा भगवान परमात्मा त्यांच्याकडे करत आहेत। अभंगाचा शब्दशः अर्थ तुम्हाला सांगतो। आपल्या भोवती एक भाव तयार करा। जगद्गुरु तुकोबाराय एकांतामध्ये आहेत, चिंतन सुरू आहे त्यांचं, विश्वाचा जनिता समोर आहे आणि समोर विश्वाचा जनिता प्रगट झाल्यानंतर किती मोठा आनंद झाला असेल तुकोबारायांना। रात्रंदिवस ज्यांच्या प्राप्तीसाठी योगी जपी प्रयत्न करत असतात, असा हा विश्वाचा जनिता तुकोबाराय एकांतात असताना समोर आलेला आहे। आणि समोर बघितल्यानंतर भगवान परमात्मा तुकोबारायला म्हणतात, महाराज तुम्हाला जे हवं असेल ते आमच्याकडून मागून घ्या, कारण मी तुमच्यावरती प्रसन्न आहे। तुमची भक्ती एवढी झाली की त्या भक्तीवरती मी मोहित झालो आणि साक्षात आज मी तुम्हाला प्राप्त झालेलो आहे। तुम्हाला जे हवं असेल ते मागून घ्या। स्वतः विश्वाचा जनिता आपल्या भक्ताला देण्यासाठी तयार। समोर तुकोबाराय आलेत का? एकांतात असणारा घोरडेश्वर म्हणा, भामचंद्र म्हणा, तो डोंगर डोळ्यासमोर आणायचा। तुकोबाराय एकांतात आहेत, साक्षात जनिता लखलखीत दिव्य स्वरूपाचं राजस कुमार मदनाचा पुतळा असा असणारा हा विश्वाचा जनिता समोर आहे। महाराजांकडे बघत आहे आणि महाराजांना म्हणत आहे, काहीतरी मागा महाराज, काहीतरी मागून घ्या। महाराजांनी बघितलं देवाला काय मागावं, मागण्याची तर आमची परंपरा नाही, पण देव तर म्हणतो काहीतरी मागा। देवाचा शब्द देखील टाळता येत नाही, काय मागावं बरं? म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्याकडं देण्यासारखं भरपूर आहे। देवाकडं काही कमी आहे का? काहीच कमी नाही। ज्या लक्ष्मीच्या पाठीमागं आपण रात्रंदिवस धावतोय, ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, ती लक्ष्मी तिथं आहे आणि जिच्या पाठीमागं आम्ही रात्रंदिवस पळतोय। देवाला काहीच कमी नाही, ऐश्वर्य संपन्न असा हा विश्वाचा जनिता, काहीच कमी नाही। या देवाकडं काय मागावं? म्हणून तुकोबारायांच्या अंतकरणामध्ये भाव प्रगट झाला असावा आणि तुकोबाराय देवाला म्हणतात, अरे देवा तू देणार आहेस ना, मग एक काम कर, हेची दान देगा देवा, देवा मला एक दान दे। देवासमोर भगवंतासमोर तुकोबारायांनी असे हात केले, देवाला म्हटले, देवा तू देणार आहे ना, मला एक दान दे। काय दान दे? तुझा विसरण व्हावा। कोणाचा विसरू? जो विश्वाचा जनिता आहे, जे तुकोबाराय बोलण्याची नाही आता देवाविन काही, अशी ज्यांची स्थिती आहे। तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्य अंगा। तद्वत प्रत्येक जीवाचं जे मुख्य प्रयोजन मोक्ष, त्या मोक्ष पदावरती आरूढ झालेले आमचे तुकोबाराय आणि त्या पदावरती असताना
देवाला काय मागतात? ज्या चिंतनाने एवढ्या मोठ्या उंचीवरती तुकोबाराय गेले, काय केलं तुकोबारायांनी? रात्रंदिवस रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्राचा जप केला आणि परिणामी एक स्थिती प्राप्त झालेली आहे. ज्यांना बहिर दिशेला गेले तरी मुखातून अभंगच येतात, असं ज्यांचं जीवन झालं. तरी देखील देवाला काय मागतात? तुझा विसरण व्हावा. मला असं विचारायचं, विसर पडायला कधी विसरले तर विसर पडेल ना. तरी देखील पहा, ज्यांचं आज देखील जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत संतांची कीर्ती ही अजर अमर आहे. मी तर असं म्हणेल, जोपर्यंत संतांची कीर्ती आहे तोपर्यंत चंद्र सूर्य ताऱ्याला राहण्याला इथं संधी आहे. एवढं मोठं पोहोचलेलं जीवन साक्षात म्हणतात तुझा विसरण व्हावा. आपल्यासारखं कोणी असतं ना, काय मागितलं असतं? शेजारचं पडक तेवढं होऊ दे. आपलं मागणं काही कामाचं नाही. पहा, आपलं मागणं हे सांसारिक मागणं असतं. पण सांसारिक मागणं आपल्याला भगवत प्राप्तीपर्यंत कधीच घेऊन जाणार नाही, हे लक्षात राहू द्या. देवाच्या वडिलांचा म्हणजे दशरथ राजाचा देखील संसार झाला का? आपला होईल का? संसार होणार नाही. महाराज म्हणतात तुझा विसरण व्हावा. देवा तू देणार असेल ना, काय दे बरं, मला कधीही तुझा विसर पडू देऊ नकोस, हे मागणं असलं पाहिजे. आज देखील आपण मारुतीरायाच्या समोर आहे. एवढं सर्व प्रकारचं हे डेकोरेशन, सर्वांची धावपळ, समस्त गोनेगाव त्याचप्रमाणे इमामपूर सर्व मंडळींचं आपल्याला या ठिकाणी विशेष सहकार्य. त्याप्रमाणे खुपटीकर मंडळी असेल, पाचेगावकर असतील, गोमळवाडीचे असतील, हे सर्व मंडळींचं नितांत धर्मावरती प्रेम आहे. प्रत्येकाचं वारकरी संप्रदायावरती प्रेम आहे आणि त्या आतुरतेने सर्वजण या ठिकाणी एकत्र आले म्हणून एवढी मोठी शोभा आली या कार्यक्रमात. एकट्याचं काम आहे का हे? नाही महाराज. रामकृष्ण आश्रम आम्ही फक्त निमित्त आहोत, पण खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वजण एकत्र आलात त्या योगाने हा कार्यक्रम सुंदर प्रकारे घडवून आलेला आहे. आणि आज मला थोडं कात्रीत सापडलोय मी. माझ्याकडं दिवस आला मागण्याचा. कशाचा दिवस? नेहमीच आहे माझ्याकडं मागायचंच काम येतं बरं का. कारण काय आहे, मला कोणी नाही म्हणतच नाही, त्याच्यामुळे मागण्याचं कामच माझ्याकडे देऊन टाकलंय. विठ्ठल विठ्ठल सप्ताह सुरू होण्याच्या 2-3 दिवसा अगोदरपासून आजपर्यंत तुम्हाला मागत होतो. कोणाला मागत होतो? तुम्हाला. आणि तुम्ही काही नाराज केलं नाही बरं का. अगदी भरभरून तुमच्या घासातला घास आम्हाला दिला, अगदी भरभरून दिलं. तुमचं कल्याण होणार आहे, काहीच कमी पडणार नाही तुम्हाला, कारण भगवंताला दिलं ना तुम्ही. आजपर्यंत तुम्हाला मागितलं आणि आता या व्यासपीठावरती आरूढ झालो, बसवलंय मला तुम्ही सर्वांनी. आता मला मागायचं काम कोणाकडे दिलं तुम्ही? देवाला मागायचं सांगितलं. आता म्हणजे इथं पण मागायचंच काम होतं ना, आता पण मला मागायचंच आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही सर्व तुमच्या धनातला एक भाग मारुतीरायाच्या चरणावरती समर्पित केला आणि त्या योगाने आपण हे सर्व काही सुंदर प्रकारचं नामघोष असेल. मी तर विशेष धन्यवाद आपल्या मुस्लिम बांधवांचे मानील बरं का. त्यांनी देखील आपल्याला या ठिकाणी वरंगणी दिलेली आहे कार्यक्रमासाठी. त्यांनी वरंगणी दिली, त्यांचं देखील खूप सहकार्य आहे. आणि असंच खिळीमिळी वातावरण असलं पाहिजे गावामध्ये. सप्ताह हा गावामध्ये शांतता, पावित्र्यता जपण्याचं काम आहे. बाबाजी नेहमी म्हणत असतात देवगडचे की प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माचा स्वाभिमान असला पाहिजे, प्रत्येकाला असला पाहिजे तो. पण मग आपण सर्वांनी आचरतेने आचरावा आपुलाची, हे महत्त्वाचं आहे.
आपल्या धर्माचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. त्या योगाने सर्वांच्या वतीने मागण्याची सेवा माझ्याकडे आली. तुकोबाराय मागतात देवाला, देवा मला तुझा विसर पडू देऊ नकोस. मी देखील तुमच्या वतीने मागतो. देवाला एक मागूया आपण. देवा हे 7 दिवसापुरतं आमचं प्रेम नको. आम्हाला अशी बुद्धी दे, जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये रक्त आहे, जोपर्यंत आमचा श्वास सुरू आहे ना, तुझा कधीच आम्हाला विसर पडू देऊ नकोस. हे मागायचं. इथं काय काय जे कमी असेल ते आम्ही सर्वजण एकत्र येऊन पूर्ण करणार आहोत. देवाला मोठा आनंद झालेला आहे आज मारुतीरायाला. खूप आनंद झाला. कारण 5 वर्ष वाट बघितली मारुतीरायांनी. कधी येतील, कधी माझ्या दारात नामस्मरण करतील. बरोबर आहे की नाही? मध्ये कोरोनाचा काळ. आणि दुसरी एक गोष्ट, मी पहिल्यांदी फेटा बांधला असेल तो मारुतीरायाच्या समोर. बरं का? कुठं बांधला? पहिलं कीर्तन याच व्यासपीठावरती झालं आणि त्याला आज 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याचा फोटो देखील मी जपून ठेवलेला आहे. आणि तेव्हा देखील म्हणायला अमोल महाराजच होते, हेच सर्व मंडळी होते. 5 वर्षापूर्वी या ठिकाणी फक्त एकच गोष्टीची मला फार कमी वाटते, ते म्हणजे आपल्या परिसराचं जे भूषण होतं गायनाच्या बाबतीत. महाराज त्यांच्या पुढं कुणीच टिकत नव्हतं. महाराज असं बुलंद ज्यांचं नाव होतं, गायनातील एक विशेष तरबेज ज्यांच्याकडं गायनाची कला होती, असे असणारे वैकुंठवासी त्रिंबक भावडिगे, त्यांची कमी आपण कधी भरून नाही काढू शकत. त्रिंबक भाऊ समोर असल्यानंतर आम्हाला म्हणायचे, पोराओ तुम्ही माईक घेतला ना, आम्हाला शिव्या द्या पण बोला, अजिबात घाबरायचं नाही. त्यांची आज मी आवर्जून मला आठवण येते. त्याचप्रमाणे अगदी आमचं पारायण चालू असायचं. पारायण चालू असताना अशा अगदी बरोबर पळत पळत येणार. एका हातामध्ये काय असणार तुम्ही ओळखा कोण? एका हातामध्ये अर्ध भरलेली ती कळशी असणार. आणि कोणाशी बोलणार नाही, काय नाही. हिवाळा असू द्या, उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या, ती कळशी घेऊन येणार आणि लगेच मारुतीरायाला आंघोळ घालणार. आणि एका क्षणात कोणाला काही न म्हणता निघून. कोण बरं? वैकुंठवासी आमच्या जगदीश भाऊंचे वडील पिताश्री दरे मामांची देखील आठवण येते. इथं बसल्यानंतर त्यांचा नियम असायचा, अगदी येणार जाणार. हे माणसं होऊन गेले, पण तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती रूपाने. हे अजरामर आहेत, हे महात्मे आहेत. पहा, देवाला देखील आपण मागायचं, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी. मी तुझं गुणगान एवढं प्रेमाने गाईल, एवढं प्रेमाने गाईल. हेची माझी सर्व जोडी. जोडी म्हणजे संचय धन. आणि मी ती माझं जतन करून ठेवील. खऱ्या अर्थाने काल महाराजांनी खूप सुंदर सांगितलं, वैष्णवाचं खरं धन म्हणजे काय आहे. किती सुंदर चिंतन महाराजांनी या ठिकाणी केलं. तद्वत गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. देवाचं लक्ष तुकोबारायांकडे गेलं. अरे संसारात एवढी गरिबी आहे महाराजांना. महाराज म्हटले, अहो तुकोबाराय, काही धन मागा, काही रत्न माणिक, जे हवं ते मागा, न लगे मुक्ती धन संपदा. मला काय नको? मला मुक्ती नको, धन नको, संपदा नको, काहीच नको. संत संग देई सदा. संतांच्या संगतीमध्ये मला घाला. का बरं? कारण संतांच्या संगतीत गेलेल्या प्रत्येक जीवाचं कल्याणच झालेलं आहे. पहिल्या दिवशी महाराजांनी खूप सुंदर, पहिल्या नाही दुसऱ्या दिवशी का कानिपनाथ महाराजांनी किती सुंदर दृष्टांत सांगितला सरड्याचा. नारदांची संगत झाली आणि शेवटी कल्याण झालं ना. संतांच्या संगतीत गेल्यानंतर जीवाचं कल्याण आहे. तद्वद
संत संग देई सदा, आणि त्यासाठी तुका म्हणे गर्भवासी. तुकोबराय म्हणतात, मला गर्भवासात जरी घातलं तरी हरकत नाही. का बरं? तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. गर्भवासामध्ये काय एसी सिस्टम आहे का महाराज? मदलसा वाचा, त्या ठिकाणी नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचं दुःख मोठं सांगितलेलं आहे. तरी तुकोबराय म्हणतात, मला जर संतांच्या संगतीत संतांच्या घरात जर जन्माला घालणार असाल ना, तर मी ते देखील दुःख सहन करायला तयार आहे. अशा प्रकारे अभंगाचा शब्दशः अर्थ विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. सुंदर प्रकारचं या ठिकाणी कार्यक्रम श्री संत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, ज्यांच्या आशीर्वादाने कार्यक्रम सुरू आहे. प्रभू रामचंद्र भगवंत, त्याचप्रमाणे मारुतीरायाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त आहे. भगवान विठ्ठलाचा आशीर्वाद देखील प्राप्त आहे. त्याचप्रमाणे ज्यांचं समस्त परिसरावरती लक्ष असतं, गुरुवर्य देवगडचे बाबाजी, त्यांच्या आशीर्वादाने, त्याचप्रमाणे वैकुंठवासी बंसी महाराज तांबे, त्याचप्रमाणे वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी आणि बंसी बाबा जर आपल्या परिसरात जर नसते, तर असं वारकरी संप्रदायाचा एवढा विकास परिसरात नसता महाराज. या महात्म्याने रात्रंदिवस, आता आम्ही आत्ताचे आहोत, मी 5 वर्षाचा कीर्तनकार, 5 वर्ष पूर्ण झाले. पण जिथं जिथं कीर्तन सेवा करायला जातो ना, तिथं गेल्यानंतर रामकृष्ण आश्रम गोनेगाव चौफुला सांगितला की गुरुजी विषयी 10 ते 15 मिनिटं जे ऐकायला भेटतं ना, ते ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी येतं. असा गुरुजींचा स्वभाव होता. सगळ्यांना सोबत घेऊन चालणं, सगळ्यांच्या सोबत वाडी वस्तीवरती सर्वांना एकत्र करून परमार्थ आपल्याला ज्यांनी शिकवला, त्याचप्रमाणे वैकुंठवासी बंसी बाबा देखील होते. स्वभाव कडक होता, पण फणसासारखं काम होतं महाराज. त्या दिवशी सांगितलं ना महाराजांनी, काय सांगितलं? मंदिराकडं येत जा आणि ज्ञानेश्वरी वाचित जा. किती दिव्य सांगितलं आपल्यासाठी. असे हे थोर महात्मे यांच्या कृपा आशीर्वादाने, त्याचप्रमाणे आमचे श्रीगुरु आश्रमातील आमचे श्रीगुरु, आता नाव घेत नाही पहा, त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली चालत असलेला हा सप्ताह. तुम्हाला असं वाटत असेल महाराजींचं या ठिकाणी चक्कर झाला नाही, पण खऱ्या अर्थाने घार हिंडे चित्त रोज फोन होतो बरं का. लक्ष आहे आपल्यावरती. अशा प्रकारे श्रीगुरु, त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे, आमच्यावरती नितांत प्रेम करणारे, गुरुतुल्य असणारे हरिभक्तीपरायण श्री हरी महाराज वागचौरे या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. त्याचप्रमाणे त्या दिवशी बोलले ना, ते निलेशजीवरती बोलायचं असेल तर बोलता येणार नाही. त्यांची ही अवस्था आहे. माझी जेव्हा ते 13 वर्ष शिक्षण करून जेव्हा आश्रमातून निरोप घेत होते, त्यांच्या तिकडं जाण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी तिकडं त्यांच्या गावाकडं, इथून कॉलेज त्यांना करावं लागायचं. पण त्या दिवशी मी एवढं रडलो असेल तेवढं कोणासाठी नाही रडलो बरं का. कानिपनाथजी महाराज पोटभरे. नितांत प्रेम त्यांचं आमच्यावरती आहे. त्याचप्रमाणे आमचे गायनाचार्य ऋषिकेशजी महाराज वाल्हेकर आपल्या परिसराचं भूषण आहे बरं का. त्याचप्रमाणे प्राध्यापक
कॉलेजमध्ये देखील विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडेसोबत अध्यात्माचे पण धडे शिकवतात असे असणारे गायनाचार्य अमोलजी महाराज जाधव ते देखील उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्याच जवळचे हाक मारली तर कधी नेहमी हजर असतात आणि पुंजाई मातेची विशेष प्रकारची सेवा करतायत आणि झोळी करून अगदी मंदिरासाठी रुपया गोळा करत मंदिराचं सुंदर प्रकारचं काम त्यांनी देखील या ठिकाणी हाती घेतले. तुम्ही पहा आता नदीला पाणी आहे तरी हे सगळे हार कोणी आणले पहा ना. ही आत्मीयता आहे असे असणारे पंढुरे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्यावरती प्रेम करणारे बाळासाहेबजी महाराज उपस्थित आहेत. पडोळ महाराज देखील उपस्थित आहेत. गायके नाना, त्याचप्रमाणे श्रीराम महाराज लाखे व्यासपीठ सुंदर प्रकारचं त्यांचं देखील व्यासपीठाची सेवा या ठिकाणी झाली. सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे नाव माहिती पण आता समस्त गोनेगाव, इमामपूर, खोपटी, पंचक्रोशी भजनी मंडळ कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणारविंदे साष्टांग प्रणिपात आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्याप्रमाणे तुमच्या सर्वांच्या प्रेमाने हे व्यासपीठ आम्हाला प्राप्त झालं, थोड्या काही दिवसामध्ये असंच व्यासपीठ आपल्याच गावचे भूमिरत्न असणारे पांडुरंग महाराज रोडे हे देखील उपस्थित आहेत. सुंदर स्वभाव आहे आणि चांगला अभ्यास करतोय. सर्वांच्या चरणारविंदे साष्टांग प्रणिपात. ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आहे जगदीश भाऊ दळे त्यांचे देखील धन्यवाद. अभंगामध्ये तुकोबाराय आपल्याला मागताना दिसतात. वास्तविक पाहता तुकोबारायांच्या जीवनाकडे आपण बघितलं, मागणं हे तुकोबारायांच्या रक्तात नाही. काही मागणे हे आम्हानुचित, काही मागणे हे आम्हानुचित. वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत सो. काही मागणे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित. वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत जाणत. काही मागणे हे अमानुचित, वडिलांची रीत जाणत सो. पाठीमाग ज्यांचं खूप आश्रमावरती नेहमी सहकार्य असतं, बाळकृष्ण महाराजांनी सांगितलं सर्व विद्यार्थ्यांची सेवा करतात. उगले डॉक्टर देखील या ठिकाणी उपस्थित आहे. अंधारात बसल्यामुळे दिसले नाही मला. काही मागणे हे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत सो. मागणारा हा परंपरा, मागण्याची परंपरा नाहीये तुकोबारायांची. कारण तुकोबारायांच्या जर परंपरेचा आपण विचार केला, एखादा साधी आपली परंपरा तोडत नसतो. दिव्य तुकोबाराय, अवतारी तुकोबाराय आपली परंपरा कशी तोडतील? एक असतं विद्यावंश आणि एक असतो रक्तवंश. तुकोबारायांचा जर विद्यावंशाचा आपण विचार केला तर सर्व भक्त प्रल्हादी मंडळी त्यामध्ये येतात. त्यातील कोणीहीच देवाकडं मागितलं नाही. एक वेळचा प्रसंग आहे जेव्हा हिरण्यकश्यपू असा रागाने फणफणलेला आहे. कारण हिरण्यकश्यपूच्या नगरीमध्ये देवाचं नाव घेण्यासाठी परवानगी नव्हती. नारायण म्हणायचंच मीच देव आहे, माझीच पूजा करा. सर्वजण हिरण्यकश्यपूचं त्या ठिकाणी चिंतन करायचे. पण देवाची काय लीला आहे महाराज, त्यांच्याच रक्तात कोणाला घातलं? एका भक्ताला, भक्त प्रल्हादाला.
मग बाहेर ठेवलं सर्वत्र नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण सर्वांनी बोला नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण बोला सर्वांनी बोला नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण। रात्रंदिवस भजन करायचे भक्त प्रल्हाद. वडिलाला समजलं अरे कोणीच भजन करत नाही, माझंच कार्ट भजन करत आहे. समोर घेतलं, अनेक प्रयोग केले, कडेलोट केला, तरी देखील भगवंताने रक्षण केलं. कारण आमच्या बाबाला दुसरं कामच नाही. मागे आणि पुढे उभा राहतो आणि काय करत राहतो? रक्षण करत राहतो. दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी भक्तारा के पाया पाई दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी भक्तारा के पाया पास दुर्जनासी संहारी भक्तारा के पाया पास दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी। हाची धंदा करीत असे का? भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी. अशी मंडळी असल्यावरती काय कमी आहे? पाऊस जरी आला तर येऊ द्या, तांबडं फुटेपर्यंत कीर्तन आता सोडणार नाही. त्याचं कामच ते आहे. आपल्या मुलाला समोर घेतलं, कडेलोट केला, लाल बुंद तापलेलं तेल होतं, एकदम लाल बुंद तापलेलं, त्याच्यामध्ये टाकलं तरी देखील काहीच झालं नाही. समोर घेतलंय, दरबार भरलेला होता. हिरण्यकश्यपू असा रागाने फणफणला, बोल कोठे आहे तुझा देव? बापाने मुलाला प्रश्न केला आणि मुलाने प्रतिप्रश्न केला, कोठे नाही माझा देव? बापाने असा प्रश्न करत जावा बरं का, नाही तर बापाचा प्रश्न असा, मुलाचं उत्तर विचारलं कोठे नाही माझा देव? म्हणे या स्तंभात आहे का? आहे ना म्हणे. धाड दिशी लात मारली स्तंभाला. खांबावरी लात मारिली दुर्जने 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 खांबावरी लात मारिली दुर्जने
एवढी सुंदर चाल झाली, टाळ्या वाजा. वेगळं काही सांगायची गरज नाही राहिली. खांबावरी लात मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले. साक्षात हा विश्वाचा जनिता प्रगट झालाय. आता रूप काय राजसुकुमार होतं का महाराज? कारण आता नृसिंह जयंती आलेली आहे ना. भगवान प्रगट झाले. कोठे आहे तो हिरण्यकश्यपू? दिवस अस्ताला चाललेला होता. कुठं धरलं? बरोबर उंबऱ्यावरती. वरदान होतं ना त्याला ब्रह्मदेवाचं. रात्र नको दिवस नको, बरोबर मध्यान्ह तो काळ त्यांनी बरोबर धरला. सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको. इथून वर बघितलं, मानवाकडून नको, पशुकडून नको. अर्ध शरीर सिंहाचं आणि अर्ध शरीर मनुष्याचं. आणि हातात धारदार शस्त्र काय आहे? नख. नख हे सजीव नाही, निर्जीव पण नाही. बरोबर सर्व जसं पाहिजे तसं घेतलं. घेतल्यानंतर जमिनीवर नको, आकाशात नको, मांडीवरती घेतलंय. असं फाडलंय महाराज, फाडून टाकलंय. रागाने फणफणलेले आहे भगवान परमात्मा. तर काय झालं? जे व्हायचं ते झालं. सर्व दिग्देवता त्या ठिकाणी आलेत. आता करायचं काय? कोणी समोर जायचं? एक सारिता तर पुढे उभे एक. कोणी आवरायचं भगवंताला? जो असा देवाच्या डोळ्यामध्ये ज्वलंत ज्वालारस असा उकळत होता, त्याचे सर्व आहार सर्वीकडे लागत होतं. स्वर्गापर्यंत सर्वांना त्याचा त्रास होत होता. सर्वजण एकत्र आले. कोणी समोर जायचं, कोणी समोर जायचं. गणपती बाप्पाला बोला म्हणे, कारण संकट आल्यावरती संकटाचं निर्दहन करतं कोण करतं? सुख करता दुःख हरता. आणि इतर वेळी चांगलं चालल्यावर बोलवलं. गणपती बाप्पाने असं बघितलं, जमणार नाही म्हणे. का म्हणे? ते त्या फाडाचे, आम्ही ह्या फाडाचे म्हणे. त्यांचं मुख कशाचं? सिंहाचं. आमचं हत्तीचं. हत्तीचं आणि सिंहाचं जमत, ते तुम्ही तुमचं पहा म्हणे. काय करायचं? आता कोणाला बोलवायचं? असं म्हणतात बुवा जगदीश भाऊ, माणूस कितीही रागात असला पण पत्नीला पाहिल्यावरती असं म्हणतात. आता आम्हाला काय अनुभव नाही बुवा, आम्ही म्हणजे 12 पिपळा खालचा मुंजा ब्रह्मचारी, आम्हाला काय अनुभव असं म्हणतात. धर्तीवरचं ते फ्रीजच आहे असं म्हणतात. मग लक्ष्मीला बोलवलं. लक्ष्मी आली. आल्यानंतर बघितलं, असं पाहिलं बारीक. म्हणे हा पाप्याचा बापच नाही म्हणे. ओळखलंच नाही ना. आता कोणी जायचं म्हणे समोर? आता प्रश्न पडला. आणि ज्याच्यासाठी आला होता ना त्याला पुढे घ्या म्हणे. जसं हे संसारी लोक एवढे डोकेबाज असतात. खूप मोठं मंदिर बांधतील, कितीतरी मोठं बरं का, पार 51 फूट उंचीचं, 108 फूट उंचीचं. पण कळस बसायला कोणाला बोलवतात? ब्रह्मचारी संन्यासी. का बरं? कारण वरून पडला, गावाचं काय जायचं, ब्रह्मचारी जाईल. या ठिकाणी आमचे मित्र गोरक्षनाथ तनपुरे चाचा उपस्थित आहेत. आम्ही गेलतो तिकडं सुप्याला कळस बसवाय हे करायला. मला वाटलं काही नाही, छोटा असन. त्यांनी क्रेनच लावलं होतं. म्हणजे कसं गेलं तर, आता आम्ही पण त्यांच्या पुढते सांसारिकाच्या. आम्ही काय करत असतो, खालीच त्या काळसाला बोट लावतो, काय मंत्र म्हणायचे म्हणतो, त्यांना सांगत असतो बाबाला आता चढणं होत, आणि त्यांच्याच पोराला वरती पाठवत असतो कळस घेऊन. पण ते आमच्या पुढचे निघाले हो. देवी मातेची प्राण प्रतिष्ठा होती सुप्यामध्ये. त्याने महाराज त्याची काळजी करू नका, क्रेनची व्यवस्था केली तुम्हाला वर नेण्यासाठी. एवढे हुशार मंडळी असतात. लगेच बोलवलं हिरण्यकश्यपून. सर्व त्या ठिकाणी वातावरण एकदम
भगवंताला राग आलेला आहे आणि तेवढ्यात म्हणे ज्याच्यासाठी आले ना देव त्याला पाठवा. घेतलंय बाबा तू बघ म्हणे काय असेल ते. केलं पुढं गेल्यानंतर माझा हा विश्वाचा जनिता किती जरी रागवलेला असला ना तर भक्तासाठी नाही बरं का, कधीच नाही. भगवंताला कितीही राग येऊ द्या पण भक्ताविषयीचं जे प्रेम आहे ना ते अटूट स्वरूपाचं आहे. स्वतःला त्रास करून घेईल हा भगवान परमात्मा पण आपल्या भक्ताला काहीच होऊ देणार. उदाहरण सांगतो. राजस्थानमध्ये मीराबाई राजघराण्यातली कन्या, भगवान श्रीकृष्णाला वाहिलं होतं त्यांच्या आईबापांनी. चिंतनासाठी षोडश उपचारे पूजा करायचे राजा. आणि मीराबाई लहानपणापासूनच आता भक्तीच्या वातावरणामध्ये असल्यावरती ते संस्कार होतातच. म्हणून तर हे सप्ते करायचे ना. आमच्या संजू भाऊंचा मुलगा किती छोटा आहे, कुठे आहे आज? नेमकं आज माझ्याच कीर्तनाला नाही का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुम्ही बघा, मी सांगतो हा मुलगा म्हणजे भविष्यातला महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार असणार आहे. कारण एवढ्याशा वयामध्ये एवढा ताल आणि एवढी आवड त्याला आहे ना. मी त्याच्या वडिलांना भेटलो, ते म्हणे महाराज त्याला काहीच लागत नाही, कुठलंही भांड घेतून वाजत राहतो म्हणे तो. मी म्हटलं मी लहानपणी असंच करायचो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मीराबाईंवरती ते संस्कार झालेले होते पण वय वाढत वाढत गेलं. उपवर झाल्या आणि उपवर झाल्यानंतर एवढा भजनामध्ये वाहून घेतलं स्वतःला, देहभान हरवलं. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुन गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुन गाने लगी. ऐसी लागी लगन. ऐसी लागी लगन मीरा होगी मगन, ओ तो गली गली हरि गुण गाने लगी. रात्रंदिवस भजन करायच्या माता, पण बाकीच्या मंडळीला ते सहन होत नव्हतं. तुम्ही पहा आता काय असतं, जे भक्त असतात ना ते जगताकडे लक्ष देत नसतात. कारण हम हमारे मस्ती में आग लगी बस्ती में. काय करायचं, ते त्यांचा परमार्थ करत राहतात, रात्रंदिवस करत राहतात. पण बाकीच्याला ते सहन झालं नाही. मग काही मंडळी राजांकडे गेले, म्हणे अरे राजा, अरे तुला काही समजतं का? तुझ्या परंपरेला गालबोट लागल. ती तुमची मीरा सर्वत्र संत संगतीमध्ये जाते, त्या ठिकाणी भजन करते, नाचते. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. हा पहा, नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. मला भरपूर नाचायचं पण घड्याळ जास्त पळतंय माझं. सुंदर पहा, राहत नाही. जुनं ते सोनच असतं पहा. माझं जसं चालू होतं बरोबर तसंच प्रमाण दिलं. टेका द्यायला खोपटी असल्यावर काय कमी मला. विठ्ठल विठ्ठल नाचूंगी 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 हरी गुण गावत नाचूंगी. परमार्थ चाललाय तिचा, तदनंतर सहन झालं नाही. राजाने आपल्या पत्नीला बोलवलं, समजून सांग म्हणे तिला, राज्यात
आपल्या परंपरेला कलंक लागत आहे. राग आला. म्हणे महाराज मी बऱ्याच वेळा समजून सांगितलं पण ती ऐकत नाही महाराज, ती ऐकतच नाही. राजाने विषाचा प्याला भरून दिला. असा बाप असावा. कसा बाप असावा महाराज? अधर्माच्या बाजूनं जर लेकरू चाललं असेल ना, स्वतःच्या हाताने विषाचा प्याला दिला. हातात दिला. आज आमचे पुत्र मुली 12-12 1-1 वाजेपर्यंत मोबाईल चालू असतो तरी आमचा बाप ताकद नाही म्हणायची पोरीला काय अभ्यास चालू आहे तुझा. अवघड परिस्थिती झाली. दिलंय लगेच, आईनं देखील घेतलंय, गेली समोर. आता लेकरू आहे, 9 महिने 9 दिवस उदरात सांभाळ केलेला आहे मीराबाईचा. डोळ्यामध्ये घळा 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 अश्रू आहे. हातात प्याला असा थर 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 कापतोय. कसं द्यायचं हातात? मीराबाईंनी समजून घेतलं. अंतकरण समजत असतं. लगेच घेतलं हातामध्ये. देवाच्या नावाने जर मरायची जरी वेळ आली तरी चालेल, पण देवाला सोडणार नाही. याला भक्त म्हणतात. पहा, मरायची वेळ आली तरी भक्तीपासून जो बाजूला होत नाही त्याला भक्त म्हणतात. द्वारा हो पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. जाऊ द्वारा हो पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. देह जाऊ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. आणि अशा मोठ्या प्रेमाने तो प्याला घेतलाय बर का. आणि साक्षात त्या ठिकाणी मीराबाईंनी तो प्राशन केला. पण खऱ्या अर्थाने तो कोणी घेतला हो? मीराबाई साठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडीवार. साठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडीवार. उच्च नीच काय भगवान, उच्च नीच काय भगवान. तिष्ठे भाव भक्ती माझ्या देवाने ते विष प्राशन केलं महाराज. देवाची प्रतिमा पूर्ण काळी पडली. पूर्ण विष घेतलंय भगवंताने. आणि आपल्याच राज दरबारामध्ये असणारी ती मूर्ती होती ना, संपूर्ण रंग बदललाय. मीराबाईला तर काहीच झालं नाही. मीराबाईने देवाकडे बघितलं. अरे देवा, माझ्यासाठी विष घेतलं, माझ्यासाठी. देव काही पण करतो भक्तासाठी. त्याप्रमाणे साक्षात अभंग जर बघितला ना आपण, उच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. कबीराच्या मागे सजन कसया, माया सावत्यास. सर्वांसोबत काम केलं या भगवंताने. म्हणून भक्त प्रल्हादाला जवळ घेतलं. घेतल्यानंतर बोल, तुझ्यावरती मी प्रसन्न आहे, काय हवंय तुला? भक्त प्रल्हाद तिथं काहीच मागत नाही. विद्या वंश मागत नाही, म्हणून तुकोबाराय मागणार नाहीत. रक्तवंश देखील मागणारा नाही तुकोबारायांचा. का बरं? कारण रक्तवंशामध्ये कोण होतं? विश्वंभर भक्तराज होता तुकयाचा. 15 दिवसाची महिन्याची त्या ठिकाणी वारी करायची. वारी आपल्यासारखी नव्हती महाराज. जातानाही पायीन, येतानाही. महिपती महाराजांनी सुंदर प्रकारचं चरित्र लिहिलेलं आहे, त्यामध्ये उल्लेख येतो. अशी वारी करावी. देवाला काहीच मागत नाही. आपण काय मागायचं ठेवतो बरं देवाकडे गेल्यावरती? अहो काहीच ठेवत नाही. कुठेही जा, प्रत्येक मंदिरामध्ये गेलं की देवाला भीती वाटते आपल्याला पाहिल्यावरती. तर काय मागते काय मागते.
पण जो खरा भक्त असतो ना, तो देवाला काहीच मागत नसतो. विश्वंभर बाबाने भक्ती केली, वारी केली, पण काही मागितलं, मग तुकोबराय कसे मागतील. आणखी तदनंतर तुकोबरायांचे वडील बोल्होबा पंत, बोल्होबा, त्यांनी देखील काहीच मागितलं नाही. मग मला सांगा, ज्यांचे वडील मागत नाही, ज्यांचे वंशज मागत नाही, ते आज अभंगात कसे मागतात, हा माझा प्रश्न आहे. परंपरेला विरोध येईल तुकोबरायांनी जर मागितलं तर. दुसरं, तुकोबरायांच्या ठिकाणी असणारी निरंकुशा तृप्तीला देखील विरोध येतो. कारण तुकोबराय कसे झाले होते, तृप्त झालेले होते. काम नाही झालो पायी रिकामा, म्हणून मागणीला विरोध येतो. आणखी निरअतिशय प्रेमाला विरोध येतो. तुकोबरायांचं प्रेम देवावरती किती होतं, निरअतिशय स्वरूपाचं होतं. म्हणून या ठिकाणी असे 3-4 प्रकार पडतात, त्यांना विरोध येतो. मग तुकोबराय आजच्या अभंगात कसं मागतात. पहिली गोष्ट, भक्त प्रल्हादांनी त्या ठिकाणी काय मागितलं. सुरुवातीला प्रमाण दिलं होतं वाल्यकर महाराजांनी, काही मागणे हे आम्हा अनुचित. जिथं अनुचित आहे पण आम्हाला काही मागायला उचित पण आहे ना. मग त्या ठिकाणी भक्त प्रल्हादांनी मागितलं होतं, देवा तुझं जे प्रेम आहे ना, तुझ्या विषयीची प्रीती माझी अशीच वाढत राहो, हे मागणं आहे तिथं. म्हणून तुकोबराय मागतात, काय वावगं ठरणार नाही. त्याप्रमाणे विश्वंभर बाबांनी देखील मागितलं होतं देवाला. काय मागितलं होतं. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही पार्टी बदलली का काय. इथलं नाही बरं का, रात्रीतून पुला खालून पाणी जात असतं, बरोबर एक नाही नामदेव भाऊ, इथलं नाही. विश्वंभर बाबांनी मागितलं देवाला, देवा नामदेव रायांसारखा माझ्या कुळामध्ये तुम्ही काय करा, नामदेव रायांनाच पाठवा, हे मागणं होतं तिथं. म्हणून काय प्रमाण आहे, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा पहा. म्हणून मागणीला विरोध येणार नाही. मग हेच तुकोबाराय त्या ठिकाणी गेल्यानंतर देवाने म्हणावं, मनसी काही मागा, मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा, 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 हेची देगा पांडुरंगा. महाराजांनी जावं आणि देवाने म्हणावं, मनसी काही मागा, काही मागून घ्या. जेव्हा जेव्हा तुकोबाराय जायचे देवाने असं पाहिजे. मग महाराजांनी असं हानवटीला धरावं, देवा अरे लांबून आलो, तुझ्यासाठी केली आटाआटी, एवढ्या लांबून आलो, वरती बघा. लांबून आलेल्या माणसाकडे बघत जावं. कोण म्हणतं, तुकोबाराय म्हणतात. तसे हानवटीला धरायचे आणि वरती मुख करायचे, पण देव वरती बघत का बरं. देव म्हणायचे, माझ्या डोक्यावरती एवढा बोजा झाला तुझ्या भक्तीचा, तुमच्या भक्तीचा, मला वरती बघता येत एवढा बोजा झाला पाहिजे बरं का देवावरती. होईल का तेवढा, त्याच्यासाठी प्रयत्न करा बरं का. मग महाराज म्हणायचे, देव म्हणायचे, मनसी काही मागा, मनसी काही मागा. देवा तू म्हणतोस ना काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा, मग देणार आहे ना तू मला. लढीवाळ पण आहे बरं का, इथं प्रेमाचा कार्यक्रम चाललाय. देणार आहे ना तू, मग काय दे मला. हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. हेची देगा म्हणजे काय देगा, हेची देगा अभंगाचं पहिलं चरण. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान शरण भावा, तुझा विसरण
अन्याय करतोय बरं का आता मी. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा. महाराजांनी आपल्याला शिकवलं काय मागावं. आपल्याला कधी मागायचं समजतच नसतं महाराज. आता कलियुगाचा जर विचार केला ना, या कलियुगामध्ये कमी कालखंडामध्ये लवकर भक्तावरती कृपा करणारं दैवत म्हणजे भगवान शिवजी आहेत, भगवान शंकरजी. खऱ्या अर्थाने हा सप्ताह करण्याचं परम प्रयोजन जे आपलं मंदिर राहिलं का ते पुरं करायचंय आपल्याला. आणि इथं शब्द देतो, माझ्याकडून 5,001 रुपयाची पहिली पावती मंदिर सुरू करायला. सुरू करायचंय आपल्याला, कारण भोळं दैवत आहे, कृपा करणारं दैवत आहे. मग या ठिकाणी असंच एक गाव, त्या ठिकाणी असणारा एक भक्त खूप साधना केली महादेवाची, खूप साधना केली. काय मागितलं पाहिजे हे समजलं पाहिजे. भगवान शंकरजी प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर म्हणू लागले, बोल भक्ता काय हवंय तुला. तो म्हटला, देवा प्रसन्न आहे तू माझ्यावरती, थांब थोडस मी का जवळच माझं घर आहे, तिला विचारून येतो. अहो देव प्रसन्न झाले, काय मागावं समजलं पाहिजे ना. लगेच उठला, घरी आला, ऐकलं का कुठे सकाळपासून कुठं गेले होते म्हणे तुम्ही. जास्त बोलू नको, आतमध्ये चल. माझ्यावरती भगवान शंकरजी प्रसन्न झालेले आहेत, काय हवंय ते माग. काय काय हवंय ते माग. अहो संपूर्ण मला गाव चिडवतंय, नक्की नक्की नक्की. त्या देवाला म्हणावं नाक मोठं करून दे. आला, भरपूर वेळ लागला म्हणे यायला. महाराज तुम्हाला माहित नाही का कसं असतं संसारातलं, थोडं ऐकावं लागतं. काय हवंय तुला. म्हणे माझ्या ते मंडळींचं नाक मोठं करून द्या. तथास्तु. महाराज जेच नाक निघालं ना राहुरीपासून तर एका मिनिटात नगरच्या पुढे गेलं. आला परत घरी, कुठे कुठे स्वतःचीच पत्नी ओळखाना त्याला. म्हणे हे काय केलं, असं करीत असते का म्हणे. काय करायचं, त्या देवाला म्हणावं नाक छोटं करून दे. आला परत. देव म्हणतात, हे बघ भक्ता तू फार कष्ट घेतलेले आहेस, तू लई कष्ट घेतलेस यासाठी, आता चांगलं माग. काय चांगलं माग देवा, भाकरीची पंचायत केली तुम्ही, ते पत्नीचं नाक छोटं करून द्या. तथास्तु. हात वर केले, फक्त बोक्षे राहिले तिथं. महाराज तिथं लिहूनच ठेवायला, येथे नाकाची जागा. आला, कुठे कुठे काहीच राहिलं नाही तिथं. म्हणजे हे काय केलं तुम्ही. आणि काय केलं, पहिल्यांदा म्हटली मोठं कर, मोठं केलं. आता म्हणे छोटं कर, छोटं केलं. तुझ्यामुळे 2 वर वाया गेले. हे पहा म्हणे, जर माझं नाक जसं होतं तसं झालं नाही तर परत इकडे येऊच नका म्हणे. आला परत. देव म्हटले, भक्ता तू फार कष्टाने वर मिळवलेले आहेस, चांगलं मागून घे. आणि देवा ते बाकीचं माहित नाही, माझ्या पत्नीचं नाक जसं होतं तसं. म्हणजे इथं नसल्यावरती मिळतं का हो. काय मागावं हे जीवाला समजत नाही, काही मागतात. आमचं जाण्याचा कधी योग येतो देवगडला गेल्यानंतर, काही विचारतात लोक. काही विचारतात. काय मागावं हे समजलं पाहिजे. दुसरी गोष्ट, कोणाला मागावं हे पण समजलं पाहिजे. कोणाला मागावं. एक जण असंच बाजूला त्या ठिकाणी आपल्याच पत्नीला हाणत होता मोगरीनं. बोल असं म्हणशील का, असं म्हणशील का. जुना काळ बरं का, आत्ताच नाही सांगत, आता उलट क्रिया चालते. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. इथलं नाही सांगत बरं का, गंगेच्या पलीकडचं सांगतोय बरं का. चर्मन रफा रफा हाणत होता. तेवढ्यात हा गेला, म्हणे मोगरी मिळेल का. काय काम चालू होतं,
मोगरीनं हाणायचं, ये म्हणे तुला मोगरी देतो. कोणाला मागावं हे पण समजलं पाहिजे ना, कधी मागावं हे पण समजलं पाहिजे. वातावरण पाहून मागितलं पाहिजे ना. वातावरण बघायचं नाही, काही नाही. आमची आता ही जी कमिटी आहे ना, सर्व जुनी नवीन सगळे एकत्र येऊन करतायत ना, लय हुशार असतात. सप्ताह सुरू झाला ना, सगळे अगदी पांढरे कपडे, मग व्यवस्थित पहिली पावती शेठजीचे तिथं जाणार, बसणार. वा 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 शेठजी, काय तुमचं काय बोलावं बा, तुमच्या माडीवरून गेलेलं पाखरू देखील मोकळ्या याने जात नाही हो. पाखरूच जात नाही तर कसं मोकळं जायचं तिथं. एवढं वर्णन करतात, एवढं वर्णन करतात. शेठजी त्यांच्या पुढचा असतो तो काय नाही, मग घ्या आपले 11 रुपये. कधी मागावं हे समजत नाही, कोणाला मागावं हे समजत नाही. आपण त्या भानगडीत पडायचं नाही. तेच आपल्याला तुकोबरायांनी शिकवलं, कधी कस काय मागावं, कोणाला मागावं. मी काय मागावं हे सांगत होतो. कोणाला मागावं बरं? जो स्वतः उघडा आहे, ज्याच्याकडंच ते नाही त्याला कसं मागता? जो स्वतः ब्रह्मतत्वावरती आरूढ झाला नाही, आणि तो तुम्हाला कसा मुक्त करेल महाराज? म्हणून कोणाला मागावं हे पण समजलं पाहिजे. इथं देणारा एकच आहे, त्याचे काही नियम सांगितलेले आहेत. तोची एक दान शूर दाता. काय आहे हो त्याचं सुरुवात? विटेवरी ज्याचे पावले समान, तोची एक दान शूर दाता. काही नियम असतात. एक तर दानामध्ये असल पण स्वतंत्रता नसेल तरी त्याला देता येत. ज्याच्याकडं देण्याची दानत पण असली पाहिजे, ज्याच्याकडं स्वतंत्रता असली पाहिजे, असाच देऊ शकतो. आणि उदार पण तो असला पाहिजे. भगवान परमात्मा किती उदार आहे. अभिमन्यूला काय दिलं? शिराचा सागर देऊन टाकला. म्हणजे किती उदार आहे. देणारा किती उदार आहे. आणि स्वतंत्र आहे. तो एक स्वतंत्र दाता आहे. उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी, असा असणारा उदार स्वरूपाचा विश्वाचा जनिता समोर आहे. आणि त्याला तुकोबराय म्हणतात, हेची दान देगा देवा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा. देवा तू जर देणार असेल तर काय दे, तुझा विसर होऊ नको दिवस, असं मला दे. या ठिकाणी क्षमाची मागणी केली बरं का. काहींना प्राप्त होत असतं पण टिकवता येत नसतं. प्राप्त होतं, कष्टाने मिळवतात, पण त्याला त्याचं क्षेम करता येत. एक तर प्राप्त झाल्यानंतर त्याचं जर क्षेम करता आलं नाही तर काहीच उपयोग नाही. ती विद्या म्हणजे त्याच्यासाठी विष बनत असतं, विष बनत असतं. प्राप्त झाल्यानंतर टिकवता आलं पाहिजे. असंच शेजारच्या गावामध्ये झोपडीत राहणारं एक कुटुंब होतं. सकाळची वेळ होती, रविवारचा दिवस होता. मुलगा म्हटला, बाबा आपल्याला चौकामध्ये जायचंय, पेपर घ्यायचा आहे. 2 जण आले त्या ठिकाणी. लॉटरीचं तिकीट होतं 10 रुपयाचं. सकाळी आलं होतं नाही कानिपनाथ महाराज मला म्हटले ते फाडा. त्यांना माहिती मला कधीच काही मिळत नाही, असं सारं कष्टातूनच मिळालेलं आहे. विठ्ठल विठ्ठल आम्ही दोघांनी बऱ्याच वेळा प्रयोग करून बघितलेले. आपलं कष्टातून सगळं, आई तर नाही काही. घेतलं तिकीट घेतलं, आले घरी, तिकीटचा नंबर लागला. 1 लाखाची लॉटरी लागली झोपडीत राहणाऱ्याला. भिक्षाधी स्वतः कोट्याधीश झाला, आता लक्षाधीश झाला. लगेच नोटा आल्या, अशा करकर नवीनच नोटा होत्या. पिशवीच भरून आणली महाराज, पूर्ण पिशवी. मोजायला सुरुवात केली. दरवाजा बंद केला, गोधडी टाकली. जुना काळ होता, दिवा बाजूला चालू होता, कमी उजेडचा असा दिवा, कंदील. दोघांचं चालू झालं, माझ्याकडे एवढे, तुझ्याकडे एवढे. दोघांचं मोजमाप चालू झालं. एवढा आनंद. आता हे घेऊ म्हणे, ते घेऊ, असं करू तसं करू. दोघात चर्चा चालली. आता काही कमी नाही आपल्याकडं सगळं. आणि तेवढ्यात बाहेरच एक टोळी आलेली होती. कुठं जायचं आज? कुठं जायचं? इथं जे म्हणे जवळ, आता आज कुठं जायचं? जवळ आहे, लॉटरी नाही लागली का? आज झोपडपट्टीतच माल आहे म्हणे. आले तिथं, बाहेरून ठक 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 दरवाजा वाजवला. त्यांनी
जसा तो दिवा होता का तसा लवंडून दिला, अंधार केला सगळा. पैसे होते दिले सांदीला टाकून दोन्ही बाजूला. दरवाजा उघडला महाराज, धाड दिशी दरवाजा उघडला. लॉटरी इथंच लागली का? नाही म्हणे. नाही लागली? सकाळी तर पैसे घेऊन आले होते. नाही म्हणे, आमच्याकडे नाही लागली लॉटरी. असं? इकडे म्हणे. धारधार चाकू काढला महाराज, जसा गळ्याला लावला ना, हा 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 इथंच लागली म्हणे लॉटरी. काढा म्हणे सगळे पैसे घेतले. जसा पूर्वीच्या काळी मुलीचा बाप अशा कोऱ्या खट नोटा मोजून देत होता ना पूर्वीच्या काळी, बरं का. आता हे उलट झालंय, जाऊ द्या. तद्वत जसे जावयाला पैसे मोजून देत होते का तसे मोजून दिले महाराज सगळे पैसे, जेवढे होते तेवढे. खबरदार, आवाज जर केला तर पुन्हा येऊन घात करू तुमचा. नाही म्हणे, आवाज नाही करणार. जसे आले, मला सांगा मिळालं होतं की नाही? लक्षाधीश झाले होते की नाही? टिकावता आलं का? जे भिक्षाधीश असतात का ते भिक्षाधीशच राहत असतात. तद्वत मिळवता येत असतं पण त्याचं क्षेम करता येत नाही. म्हणून आमचे तुकोबराय म्हणतात, देवा हेची दान देगा देवा, तुझा विसरण भावा, गुण गायीन आवडी. काय म्हणतात? देवा तुझा विसर होऊ नये असं आम्हाला काहीतरी दे, आणि त्यासाठी आम्ही काय करू? गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. रात्रंदिवस तुझं गुणगान गाऊ, रात्रंदिवस गाऊ. या कीर्तनातून एकच घेऊन जा मायबापांनो, आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे ना तोपर्यंत हे शरीर संसाराला विकू नका. हे शरीर देवाला आणि धर्माला विका. कोणासाठी द्या? रात्रंदिवस परमार्थ करत राहा. शरीराला जेवढं दुःख होणार आहे तेवढं होणारच आहे. ते महाराजाचं असो की स्त्रीचं असो का पुरुषाचं असो, प्रारब्धात जेवढं लिहिलेलं आहे ना ते चुकणार नाही. ते भोगावंच लागणार आहे. परंतु ते भोगत असताना तुका म्हणे पापे जाती, म्हणून ज्ञानोबा तुकाराम म्हणायचं. नेहमी भजन करत राहायचं, नेहमी भजन करत राहायचं आणि भजनानंदी आपलं जीवन ठेवायचं. कारण तुमच्या प्रवासामध्ये पुढं काय आथरून ठेवलेलं आहे आपल्या कोणालाच माहीत नाही आहे का माहीत? म्हणून प्रत्येक श्वास हा शेवटचा समजायचा आणि प्रत्येक श्वासाला त्या भगवंताला आळवत राहायचं. काय मागायचंय देवाला आजच्या अभंगातून आपल्याला? देवाला एवढंच मागायचं, देवा मला तुझा विसर होऊ देऊ. माझ्या घरी किती जरी धनसंपदा आली तरी देखील मी तुला विसरणार. आणि एक गोष्ट लक्षात राहू द्या, आपल्याकडे जर पैसे कमी असतील ना तर अवश्य भगवंताची कृपा समजायची आपल्यावरती. दुःख येत असेल ना आपल्या जीवनामध्ये ती भगवंताची कृपा आहे आपल्यावरती. कारण दुःख आल्याशिवाय आपल्याला देवाचं आपण चिंतन करू शकत. आमच्या कुंती मातेने काय मागितलं होतं देवाला? दुःखच मागितलं होतं. म्हणून देवाला कधीच सुख मागायचं, दुःख मागायचं, आणि त्याचा विसर तेव्हा आपल्याला पडणार नाही. प्रत्येक साधू संतांनी आणि एक गोष्ट लक्षात राहू द्या, हा भगवान परमात्मा त्याला फक्त तुमचा भाव हवा आहे, बाकी काही. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. चोखोबर आहे, चोखा मेळा बंका जातीचे महार त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. लक्षात राहू द्या, सर्व आपलेच आहेत. कोणाचे आहेत? तो सगळे आपलेच आहेत. पण काय झालं? धर्मज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं नाही, त्याचा हा परिणाम आहे. म्हणून सप्ते झालेच पाहिजे, धर्मज्ञान आपल्याला मिळालंच पाहिजे. कोण? आपण सर्वजण देवाचे आहात. चोखोबरायासाठी माझ्या भगवंताने किती केलं महाराज, तुम्ही चरित्र पहा. चोखोबरायांसाठी साक्षात चोखोबराय गेल्यानंतर त्यांच्या हाडातून आवाज कसा येत होता? विठ्ठल 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 विठ्ठल. एवढं भजन केलं. म्हणून पूर्वजांची परंपरा कधीच आपण खंडित करायची नाही. महाराजांनी सांगितलं ना, आपलं रक्त हे सप्त ऋषींचं आहे. गोत्र कसं आहे आपलं?
सप्त ऋषींचं आहे, दिव्य स्वरूपाचं आपलं रक्त आहे. चोखोबाराय असतील त्याप्रमाणे केवट किती प्रभूवरती प्रेम होतं, किती प्रभूवरती प्रेम होतं. निस्वार्थ स्वरूपाचं या केवटाने प्रेम केलं. जेव्हा प्रभू आले, नावेत बसवलं, पहिलं तीरावरती नेलं. प्रभूला म्हटले, देवा या नावेत आता परत कोणी बसणार नाही. ज्याप्रमाणे पहिलं तीरावरती मी तुला घेऊन आलो, त्याप्रमाणे या महासागराच्या मोहाच्या नदीतून मला देखील पहिलं तीरापर्यंत घेऊन चल भगवंता. भगवंताला मागितलं. तदनंतर या केवटाने रात्रंदिवस रामप्रभूचं भजन केलं. 14 वर्षाचा कालखंड पूर्ण झाला. मी सांगतो, देव कधीच भक्ताला विसरत नाही, कधीच विसरत नाही. जेव्हा हनुमंतरायाला पुढं पाठवलेला आहे, म्हणे तो भरत 1 मिनिट जरी जास्त उशीर झाला मला येण्यासाठी तर अग्नीमध्ये लगेच प्रवेश करेल तो, तिथं निरोप द्या. आणि त्याचप्रमाणे अयोध्या संपूर्ण सजवलेली होती, संपूर्ण सजवली होती अयोध्या. झाले रामराज्य काय येऊने आम्हासी. सर्व सजवलेली ती नगरी होती. आणि त्या ठिकाणी मला सांगा, एका बाजूला सजवलेली नगरी आहे आणि दुसऱ्या बाजूला केवटाची कुटिया आहे. भगवंताने कुठं गेलं पाहिजे बरं? तुम्ही बोला, कुठं गेलं पाहिजे? केवटाला वेड लागलं होतं देवाचं. लावी मनापिशे वेड लागलं होतं, वेड लागलं होतं. रामप्रभू येतील, रामप्रभू येतील, माझ्या नावेत बसतील, रामप्रभू येतील. बाकीचे मंडळी म्हणते केवट वेड झालंय. जशी शबरी माता म्हणायची, भगवान परमात्मा येणार आहे, माझ्या कुटियेला पावन करणार आहे. वेड लागलं पाहिजे. वेड कशाचं? देवाचं, संसाराचं नाही. वेड लागेल तेव्हाच भगवत प्राप्ती होईल, अन्यथा नाही होणार. वेड लागलं होतं, वेड लागलं होतं. मग एक वेळ आली आणि आल्यानंतर हा विश्वाचा जनिता अगोदर भरताकडं नाही गेला, केवटाच्या दारात येऊन उतरलाय. आणि तिथं आल्यानंतर काय आनंद आहे केवटजीला. रामजी तात प्रभू तुम्ही आलात, सर्वत्र सांगितलंय माझा प्रभू आलाय, माझा प्रभू आलाय. काय उपचार करू, काय देऊ माझ्या प्रभूला? डोळ्यातून घळा 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 पाणी वाहिलंय. देवाच्या पायाचं, त्या ठिकाणी पायाचं पाणी लागलं नाही बाकीचं पूजा करण्यासाठी. आश्रूनी त्या ठिकाणी पूजा केलेली आहे तिथं केवटाने. तदनंतर प्रभू माझ्यासाठी आलात. सर्वजण म्हणायचे येणार नाही, तुम्ही आलात. लक्षात राहू द्या, देवाला कुठलंही ऊन सहन होत नाही. तुझा विसर न व्हावा. का विसर होऊ नये? कारण देव कधीच विसरत नाही आपल्या भक्ताला, कधीच विसरत नाही. आणि आल्यानंतर लक्षात घ्या, अयोध्यामध्ये जेवढा मान राजा सुग्रीवाला आहे, जेवढा मान हनुमंतरायाला आहे, जेवढा मान लक्ष्मणाला आहे, जेवढा मान भरताला आहे, त्याच उंचीचा मान माझ्या प्रभूने केवटाला दिलाय. पहा, कोणाला दिला? केवटाला मान दिलाय महाराज. म्हणून भगवंताकडे उच्च नीच काहीच राहत, त्याच मानाने आसनावरती बसवलंय. किती प्रेम आहे प्रभूचं, एवढं प्रेम प्रभू आपल्यावरती करतोय. म्हणून आपण देखील देवासाठी जीवन जगा, त्याचं भजन करा, त्याचं चिंतन करा, आपल्या जीवनाचं कल्याण करा. आणि त्यासाठी रात्रंदिवस मी गुण गाईन आवडी, रात्रंदिवस गुणगान गा. देवाला प्रामाणिकपणे एवढंच मागेल, ज्या मारुतीरायांनी या ठिकाणी मला उभं केलं ना, तेव्हाच मी त्याला हे देऊन टाकलेलं आहे. जेव्हा उभं केलं ना पहिल्यांदा मला इथं, पहिलं कीर्तन मला कंबर सोडायचं पण माहीत नव्हतं. ते देखील कानिपनाथ महाराजांनी तिकडून खुणवायचे, अहो ते सोडा. पण आज या व्यासपीठाने एवढी शक्ती दिली, आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्वत्र कार्यक्रम चालू आहेत. ही कृपा आहे त्या भगवंताची. म्हणून मारुतीरायाला एवढंच मागणं राहील, जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे ना, तोपर्यंत कुठलीही सेवा या ठिकाणी येऊन मी करायला तयार आहे. जी सेवा मिळेल ती सेवा करायची.
आणि तुमच्याकडे देखील प्रामाणिकपणे एकच मागेल, ज्या थोर पुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी शरीर टाकलंय, ज्यांना सर्वत्र छळत होते महाराज, लाल बुंद सगळ्या डोळ्यामध्ये घातल्या तरी देखील धर्म सोडला नाही महाराज, शरीराचे तुकडे तुकडे केले तरी देखील बाजूला झाले नाही. मरावत साक्षात शंभू त्या ठिकाणी संभाजी महाराजांसारखं मरण यावं महाराज, नाही सोडलं महाराज, नाही सोडलं. शरीर टाकून दिलं, पण शरीर देखील धर्मानेच पडलंय तिथं. हे जे आहेत ना, किती त्याग आहे त्या ठिकाणी. जिजाऊ साहेबाचा त्याग आहे, छत्रपतींचा त्याग आहे. आपल्या धमन्यात वाहणार रक्त हे कोणाचं नाही व नपुसकाचं नाही आहे महाराज. आपल्या धमन्यात वाहणार रक्त हे शूरवीरांचं आहे, ते सर्वसामान्य नाही. पण कधीतरी पाठीमागं वळून बघा, आपला इतिहास वाचा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल आपण कोणाचे लेकरं आहे. बाबांनी सांगितलं ना, सिंहाचं बछडं होतं, मेंढ्यांमध्ये राहिलं, मेंढ्यांसारखाच पाला खाऊ लागलं, पण एक वेळ सिंह मिळाल्यानंतर समजलं, अरे मी तर सिंह आहे. आणि खऱ्या अर्थाने सिंहासारखाच हा सप्ताह झालाय. आता पहा, विठ्ठल 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 विठाला 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 विठाला. देवाला एवढंच मागणं, आमच्या या सप्त्याला नजर लागू नये कोणाची. सुंदर प्रकारचा हा कार्यक्रम झाला. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. कारण देवा, मला मुक्ती पण नको, धन पण नको, संपदा नको, काहीच नको, पण संतांची संगत दे. का दे बरं? कारण संतांच्या संगतीत गेल्यावरती काय परिणाम होतो? संतांच्या संगतीत गेल्यानंतर साक्षात संत एवढे उदार असतात. आज जी अक्षय तृतीया आहे ना, आजचा दिवस सर्वसामान्य नाही महाराज. आज केलेलं दान धर्म सर्व काही अक्षय होत असतं. त्याचा क्षय होत आज जे तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आमचे परममित्र नामदेव भाऊंची इथं सुंदर पंगत आहे, जे केलेलं दान आहे ना, ते अक्षय आहे. आता त्याचं मोजमाप होणार नाही. आजचं पितराच्या स्मरणार्थ दान धर्म केला जात असतो. आज आपण आपल्या पितरांच्या स्मरणार्थ जे जे काही दान करतो का, हे साक्षात त्या पितरांना पोहोचवत असतो. विशेष स्वरूपाचा हा दिवस आहे. आज सर्वांनी अगदी प्रामाणिकपणे प्रार्थना करायची, देवा आज बसून मी तुझ्या नावाचं कुंकू लावलेलं आहे. जोपर्यंत शरीरामध्ये श्वास आहे, तुझ्या नावाचं भजन करत राहील, तुझं चिंतन करत राहील, नामस्मरण करत राहील. संसारामध्ये दुःख आलं तरी मी तुला विसरणार नाही, संसारात सुख आलं तरी मी तुला विसरणार नाही. रात्रंदिवस चिंतन करत राहील, धर्म कार्य करत राहील, वडिलोपार्जित परंपरा मी जतन करत राहील. आज हे मागायचं, आणि हे मागितल्यानंतर पुन्हा आयुष्यात काही मागायची गरज पडणार नाही. आज अक्षय तृतीया आहे, आज हे मागून घ्या. संतांची संगत का हवी बरं? कारण आई वडील जे देतात ना, ते क्षय पावत असतं. इथं देणारा एकच वर्ग असा आहे, ज्यांनी दिल्यानंतर त्याचा नाश होत. कोणता बरं? कृपादान केले संती कल्पांतीही. आपल्या गुरुने केलेलं दान, ज्ञानदान जे आपल्याला दिलेलं आहे, जे संतांनी आपल्याला ज्ञान दिलं, तुम्हाला शिकवलंय, बाबा तुम्ही या मेंढाच्या कल्पातले नाही, बाबा तुम्ही या ठिकाणी ज्या संसाराला घेतलंय का अंगावरती, आणि त्या संसाराच्या छंदावरती नाचतात का, तुम्ही सांसारिक नाही. ते तुम्ही कोण आहात? तुम्ही ते ब्रह्म आहात. तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेस. हे संतांनी आम्हाला शिकवलं. आम्ही कोण आहोत? ब्रह्म आहोत. जसं त्या ठिकाणी गांधीन माशीने काय केलं? आळीला उचललं आणि कुंभारणीमध्ये आणून टाकलं. टाकल्यानंतर ती गांधीन यायची, डंक मारायची.
मग आळई चिंतन करायची. गांधीन माशी येईल डंक मारेल, गांधीन माशी येईल डंक मारेल, असं चिंतन करता 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 एक वेळ अशी आली, त्याच आळईला पंख फुटले, ती काय बनली? तुका म्हणे आळी जीवे नुरे चिवे गळी चिंतने चिंतने. त्याप्रमाणे आमच्या गुरूंनी आम्हाला शिकवलं, बाबा तू मरणारा नाहीस, तू नाशिवंत नाहीस. मरत ते शरीर, जीवात्मा हा अविनाशी आहे, तो अमर आहे. बाबा तू मरणारा नाहीस, तू दुःखी नाहीस, हे आम्हाला शिकवलंय ज्या संतांनी. आणि त्या योगाने मी पण चिंतन केलं, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, मी देव आहे, मी देव आहे, मी देव आहे, असं चिंतन ज्याने केलं, हे चिंतन केल्यानंतर एक वेळ जशी आळईची गांधीन बनली, तीच एक वेळ आपल्यावरती पण येईल. पण काय करावं लागेल? हा, जेवण जेवण करू ना, थांबा ना 5 मिनिटं. आणि आज घरचं आहे म्हणून जरा 5 मिनिटं जास्त घेतले. विठ्ठल 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 मला एक जण म्हटले होते, महाराज आज तुमच्या कीर्तनात पाऊस येणार आहे. बऱ्याच वेळची वाट पाहतोय, 9:30 वाजले तरी पाऊस आहे ना. त्याचं वाक्य खोटं नाही करायचंय म्हणून चालू आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे संतांनी आम्हाला शिकवलं, संतांनी आम्हाला मोठं बनवलं, संतांनी आम्हाला शिकवलं, संतांनी देव शिकवलं, संतांनी आम्हाला सर्व धर्म शिकवलेला आहे. आणि हे साधू संत आपल्याला या माया जाळ्यातून बाहेर काढतात. म्हणून हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. म्हणून महाराज म्हणतात, न लगे मुक्ती धनसंपदा संत संग, मला संतांच्या संगतीत घाल. आणि त्यासाठी मी रात्रंदिवस गुण गाईन आवडी. पण गुणगान कसं गाईन हो? असं झेंडूच्या फुलासारखं बसून? एकदम सरळ बसा. बसले का? हात वरती करा. केले का? पाठीमागं तिकडं ग्रामपंचायत समोर बसलेले हात वर घ्या, ह्या हात वरती. आणि अगदी मोठ्या प्रेमाने विठोबा रखुमाई, हा विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. झोप गेली का? आली होती का मग? गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. अशा प्रकारे गुण गाईन तुझं मी गुणगान गाईल आणि हीच माझी संपत्ती मी समजेल. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात, देवा त्यासाठी मला गर्भभात जरी सहन करावा लागला तरी हरकत नाही. शेवटचं चरण तुका